नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. मित्रांनो, ठाकरे ब्रँड आठवतो का तुम्हाला? का विसरलात? एवढ्यात विसरू नका. अजून तुम्हाला त्या ठाकरे ब्रँड बद्दल खूप चर्चा करायची. त्या ठाकरे ब्रँडचा इलू इलू कुठे गेलं? ठाकरे ब्रँडचं ना इलू इलू चाललं होतं. ते प्रकरण तुम्हाला लक्षात आहे का? काय विसरला तुम्ही? ते प्रकरण आता कुठपर्यंत गेलं? जरा बघा तुमच्या त्या खिडकीतून वाकून त्या ठाकरे ब्रँडचं इलू इलू कुठपर्यंत गेलंय ते बघा. तुम्ही म्हणाला कुठल्या खिडकीतून बघायचं? तो सरळ साधी गोष्ट आहे. एकतर सामाजिक माध्यम म्हणजे काय? सामाजिक माध्यम समजलं का? सोशल मीडिया. हो, सोशल मीडियाच्या खिडकीतून बघा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांच्यातून बघा. नसेल तर कमीत कमी ती प्रिंट मीडिया आहे त्याच्यामध्ये काही लिहिलंय का बघा. त्या इलू इलू प्रकरणाबद्दल बघा त्या वाकून त्या खिडक्यातून. तुम्हाला दिसेल, कळेल काय प्रकरण हा कुठपर्यंत गेलंय. विवाह बंधनात अडकलेत का? की विवाह बंधनात व्हायच्या अगोदरच काडीमोड झाला काय? बघा ना जरा वाकून. काय दिसलं तुम्हाला? अरे बापरे, दचकलात की काय तुम्ही? दचकलात. आता परत दुसरीकडे इलू इलू चालू झालं की काय? म्हणजे टाटा बाय बाय सी यू असं केलं की काय? काय म्हणतात आहे? म्हणजे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा ठाकरे ब्रँड विसरलात का? त्याच्यातलं ते गाणं इलू 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 इलू. आता त्याच्यामध्ये जर आपण मालवणीमध्ये म्हटलं तर इलो 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 इलो. आता खैसून इलो आणि खै गेलो तर आता शोधू भया. काय कळला तुमका? काय प्रकरण? व्हायची सुरुवात असं ना खैसून झाली माहिती आहे? कुठून झाली? त्याची सुरुवात कुठून झाली हे समजणं आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि ताबडतोब तातडीने संजय राऊत त्या एकनाथ शिंदेबद्दल सॉफ्ट झाले. त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आणि ते एकनाथ शिंदेंना साथ घालायला लागले. लक्षात येते का? आठवते का? मग त्या मिंद्यांचे शिंदे झाले. मिंद्यांचे ते शिंदे झाले आणि मग शिंद्यांनी ते लक्षात ठेवावं. काय लक्षात ठेवावं? की शिवसेनेचा नगरसेवक व्हायला पाहिजे आणि ते जर आमच्यासोबत आले तर शिवसेनेचा नगरसेवक बनवू शकतो, होऊ शकतो, असं ते आपली अक्कल पाजळायला लागले. आता हे सगळे प्रकरण तुमच्यासमोर आहेतच. अगदी त्यांचे उद्धव ठाकरेंचे चिरंजीव ते सुद्धा मिंद्यांचे शिंदे करून टाकले त्यांनी. तेच म्हणत मिंदे मिंदे मिंदे. त्या मिंद्याचे शिंदे सुद्धा करून टाकले त्यांनी सुद्धा केलं. त्यांच्या पिताश्रींनी सुद्धा केलं. म्हणजे साक्षात उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्या शिंद्यांना मिंदे म्हणायचं टाळलं. ही झालेली प्रगती. आता ही प्रगती राज ठाकरेंच्या डोळ्यात खुपलीच असणार. ते समजून चुकले. 2019 मध्ये ह्याच उद्धव ठाकरेंनी आपलं इलू इलू ज्याच्याशी चाललं होतं, प्रेम प्रकरण चालू होतं, सगळा अगदी साखरपुडा झाला, हळदीचा समारंभ पार पडला, इथपर्यंत झालं. दोन्ही बाजूच्या त्या काय म्हणतात त्यांच्या लोकांनी अगदी आता विवाह करायचं आहे असं ठरवलं. पण त्या मंचावरूनच ते पळून गेले आणि दुसऱ्याशी विवाहबद्ध झाले. नाही का? आठवते का? विसरलात? नाही विसरलात ना? उद्धव ठाकरे या विवाहाच्या मंचावरून सावधान झाले. म्हणजे रामदास स्वामी जसे गेले तसं नव्हे, ते सावधान झाले आणि तिथून त्यांनी पळ काढला. नाही, मलाच होम मिनिस्टर बनायचंय, मलाच मुख्यमंत्री बनायचंय अशा आविर्भावात ते पळून गेले आणि त्यांनी आघाडीशी विवाह बंद केलं. आघाडीशी विवाह बंद झाले ते. बरोबर ना? हे सर्व प्रकरण राज ठाकरेंना दिसलं, कळलं, माहीत होतं की असं काहीतरी होऊ शकते आता पुढे जाऊन. म्हणजे आम्हाला सुद्धा हे दगाफटका देऊ शकतात त्या मंचावरून पळून विवाह बंदाच्या. मग स्थानिक हो, कुठला स्थानिक? तर KDMC या स्थानिक नेत्यांच्या मार्फत राज ठाकरेंनीच हा खेळ खेळला नसेल का? तुम्हाला काय वाटते? ते म्हणतात नाही, ते मला आवडलं नाही, मला ते पटलं नाही, मला ते रुचलं नाही. ते स्थानिक पातळीच्या नेत्याने घेतलेला निर्णय आहे आणि ते तिकडे जाऊन विवाह बंधनात अडकले. तिथे जाऊन विवाह बंधनात अडकले एकनाथ शिंदेच्या सोबत जाऊन, हे म्हणत होते. पण वास्तवात काय आहे ते तुमच्यासमोर आज आलं की नाही? ते फक्त एक सुरुवात होती. कोणाला
हे करण्यासाठी, लक्ष करण्यासाठी उद्धव ठाकरेंना त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी. पण शेवटी उद्धव ठाकरे कमी आहेत, त्यांनी सुद्धा केलं ना, त्यांनी सुद्धा केलं जे काय करायचं ते. चंद्रपूरमध्ये हो, विसरलात का? त्यांनी सुद्धा पळ काढला परत एकदा 2019 सारखा, आणि ते सुद्धा जाऊन विवाह बंधनात अडकले. कोणाच्या? मिंध्यांच्या हो, मिंध्यांच्या. कारण आजही ते त्यांना मिंध्याच म्हणतात. संजय राऊत आता काल परवा येऊन त्यांनी जी काय पत्रकार परिषद घेतली, आमचे कट्टर विरोधक आहेत ते, आम्ही त्यांना कधीच माफ नाही करणार असं ते म्हणाले. बरंच काय काय ओकले, काय काय बरळलेत ते. मग अशा मिंध्यांच्या सोबत जाऊन ते बसले, त्यांच्याबरोबर विवाह बंधन झाले आहे की नाही गंमत. त्याच्या पुढचा कहर म्हणजे काय? त्याच्या पुढचा कहर म्हणजे काय? एकमेव महानगरपालिका त्यांना मिळाली होती महापौर बनवायला. आठवते का? दिसते काय? कळते का तुम्हाला? तेही विसरलात तुम्ही. मग त्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी चक्क मुस्लिम उमेदवार दिला आणि मुस्लिम उमेदवार हा महापौर बनला. कुठली महानगरपालिका? जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा, बघूया तुमच्या लक्षात आहे का. मग एवढं सर्व रामायण महाभारत आणखीन काय काय घडलं, त्याचे सूत्रधार उद्धव ठाकरे होते. त्यांनी आपलं वास्तविक स्वरूप दाखवलं आणि ही गोष्ट राज ठाकरेंच्या लक्षात आली की आपल्याला किती गैरसमज आहे आपल्या भावाबद्दल. नाही मित्रांनो, राज ठाकरेंना गैरसमज नाहीये, फक्त त्यांनी एक संधी दिली होती उद्धव ठाकरेंना. ठीक आहे, झालं गेलं विसरून जावे, एकत्र येऊया, एकत्र लढूया आणि एकत्रच नांदूया, असा हात राज ठाकरेंनी दिला होता. पण शेवटी काय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आणि उद्धव ठाकरेंनी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर, जाहीर झाल्याबरोबर तेच 2019चं प्रकरण सुरू केलं होतं. म्हणून राज ठाकरे सावध झाले. पण त्यांनी थोडी सावध भूमिका घेतली कल्याण डोंबिवलीच्या बाबत, की मी काय केलं नाही. त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या त्या नेत्यांच्या विरोधात सरसंधान सुद्धा केलं की बाबा हे मला मान्य नाही, हे योग्य नाही, मला न विचारता, माझ्याशी सहमत न होता, माझी आज्ञा न पाळता हे केलेलं प्रकरण त्यांनी अगदी स्पष्ट भाषेत त्यावेळी मांडलं होतं. पण ही खेळी होती, राज ठाकरेंचीच खेळी होती असंच म्हणायला हरकत नाही. किंवा कदाचित ही स्थानिक नेत्यांचीच खेळी असणार. कारण शेवटी काय, जर नाही गेलो आपण एकत्र तर काय होईल, ते 5 आहेत ते जर उद्या सकाळी शिंदेच्या सोबत गेले तर उरलं सुरलेलं सगळं नष्ट होईल. म्हणून त्या राजू पाटलांनी घेतलेला तो निर्णय त्या स्थानिक पातळीवरती, आणि ही गोष्ट राज ठाकरेंच्या सुद्धा लक्षात आली असेल. हा निर्णय आपला योग्य होता, आपल्या त्या सहकार्याने, आपल्या त्या नेत्यांनी, त्या कार्यकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य होता. नाहीतर परत आपण चुकलो असतो, परत भावनिक होऊन आपण नको त्या बंधनात अडकून पडलो असतो. हे त्यांच्या लक्षात आलं आणि पुढे एक एक प्रकरण उलगडत गेलं ना. शेवटी एक एक प्रकरण उलगडत गेलं. तो मुस्लिम महापौर झाला, चंद्रपूरमध्ये मिंध्यांच्या सोबत गेले. शेवटी जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून राज ठाकरे शेवटी नाविलाजास्तव ठाण्यात गेले हो, नाही का. ठाण्यात त्यांचा एकही उमेदवार निवडून आला आणि कोणाला जाऊन भेटले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदिच्छा भेट घेतली असं ते म्हणतात. आता आतमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली, काय काय चर्चा झाली, आता चाय बिस्कुट पत्रकार तुम्हाला सांगतील. कारण त्यांचे सूत्र अगदी बंद दरवाजाच्या आत जाऊन सुद्धा सगळी माहिती काढतात, एवढे त्यांचे सूत्र प्रबळ आहेत. आता माझ्याकडे तशी सूत्र नाहीये किंवा राज ठाकरेंनी तसं काय स्पष्टरित्या सांगितलं नाही जाऊन, पण ते म्हणाले सदिच्छा भेट. आता त्या सदिच्छा भेटेमध्ये नक्की काय ठरलं, नक्की काय होणार, नक्की काय विषय आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं चर्चा करू. थोडं पाहू काय घडते, काय काय वक्तव्य येत आहे, काय काय शिजवलं जाते, काय काय पकवलं जाते, हे आपण बघू. पण तुर्तास तरी राज ठाकरे यांनी इथे इलू करत जाऊन सावधान झाले, नाही का. गमत आहे की नाही. विवाहबद्ध झाले असंच म्हणायला हरकत नाही. आणि ह्या आता विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचं काय पुढे होणार, हे काय करणार, आपण पुढच्या अध्यायामध्ये, त्या व्हिडिओमध्ये त्याचं आपण विश्लेषण करू. लक्षात आलं का मित्रांनो, हे माझं विश्लेषण. नक्की काय घडते, इलू प्रकरण कुठपर्यंत गेलं बघितलं का. त्या सामाजिक माध्यमाच्या खिडकीतून, त्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या त्या खिडकीतून, त्या प्रिंट माध्यमाच्या खिडकीतून बघितलं का. छापील हो, प्रिंट मराठी बोलायला पाहिजे, ती मराठी ही भाषा आहे, आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी भाषिक आहोत. मग छापील माध्यमाच्या खिडकीतून
पाहिलं का, दिसलं का, कळलं का, उमजलं का, समजलं का? काय तर इलो इलो प्रकरण ठाकरे ब्रँडचं काय झालं, काडी मोड. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काय ते. वास्तवावर बोलू कायच्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.